नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण नवनाथ ग्रंथाचे पारायण केल्याने आपल्याला काय अनुभव येतात हे परमपूज्य गुरुमाऊलींनी थोडक्यात सांगितले आहे. तर बघा, आजच्या काळात मानवी जीवन अनेक प्रकारच्या संकटांनी वेढलेले आहे. समाजातील विरोध, नातेवाईकांकडून होणारा त्रास, शेजाऱ्यांमधील मतभेद, कार्यालयातील वरिष्ठांचा दबाव, हितशत्रूचे कारस्थान, आर्थिक अडचणी, मानसिक तणाव, भीती, असुरक्षितता आणि विविध प्रकारच्या नकारात्मक शक्तीचा प्रभाव अशा अनेक आव्हानांना प्रत्येक व्यक्तीला सामोरं जावं लागतं. अशा वेळी परमपूज्य गुरुमाऊलींनी भक्तांना एक अत्यंत प्रभावी आणि सोपा आध्यात्मिक मार्ग सांगितला आहे. नवनाथांची सेवा. ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक अडचणी आहेत त्यांनी हा उपाय नक्की करावा. जीवनात नाम, साधना, सेवा आणि ग्रंथ साधना असते. त्या व्यक्तीभोवती दैवी संरक्षणाचे वलय निर्माण होऊ लागते. म्हणूनच परमपूज्य गुरुमाऊलींनी नवनाथ भक्तिसारांचे महत्त्व भक्तांना सांगितले आहे. हजारो सेवेकरी बघा, नवनाथ भक्तिसाराचे वाचन करून आध्यात्मिक बळ प्राप्त करून घेतात. गुरुमाऊलींनी सांगतात की नवनाथ भक्तिसार हा केवळ एक ग्रंथ नाही, तर भक्तांच्या जीवनात येणारी संकटे ते रोखतात. जीवनाचे रक्षण करणारा एक दैवी आध्यात्मिक प्रहरी आहे. श्रद्धा आणि निष्ठेने या ग्रंथाचे वाचन केल्यास मनामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो, नकारात्मक विचार कमी होतात आणि संकटांना सामोरे जाण्याची शक्ती प्राप्त होते. आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला विस्तृत पारायण करणे शक्य होत नाही. ही गरज ओळखून गुरुमाऊलींनी बघा, सर्वसामान्य भक्तांसाठी संक्षिप्त स्वरूपातील नवनाथ ग्रंथ उपलब्ध करून दिला आहे. साधारण 1 तासातच वाचून पूर्ण होणारा हा ग्रंथ अनेक भक्तांसाठी आशीर्वाद रूप ठरत आहे. परमपूज्य गुरुमाऊलींच्या विचारांनी आपण सुद्धा या ग्रंथाचे पारायण नक्की करावे. बघा, कामात जे कोणते अडथळे आहेत ते दूर होतात. भीती, मानसिक अस्थिरता आणि नकारात्मक प्रभाव कमी होण्यास मदत होते. तुमच्या घरात जर एखादी वाईट शक्ती असेल तर ती सुद्धा दूर होते. तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळतं. तर बघा, हे जे पुस्तक आहे ते तुम्हाला केंद्रात किंवा मठात मिळून जाईल. तर सर्वांनी या ग्रंथाचं पारायण करा आणि याचे चमत्कारिक फायदे सर्वांनी घ्या. तर हा होता छोटासा व्हिडिओ. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.